नमस्कार मित्रांनो, तुमचे मूल सतत रडते का? दूध पिण्यास नकार देते, रात्री घाबरून जागे होते का? किंवा वारंवार आजारी पडते का? भारतीय परंपरेमध्ये अशा समस्यांसाठी काही जुने घरगुती उपाय आणि टोटके सांगितलेले गेले आहेत. अनेक आजी आजोबा आजही हे उपाय श्रद्धेने करतात. पण मित्रांनो, हा केवळ अंधविश्वास आहे. यामागे की काही आध्यात्मिक सत्य दडलेलं आहे. गरुड पुराण, वेद, उपनिषद आणि आपल्या सनातन परंपरेत नकारात्मक ऊर्जा, दृष्टिदोष आणि बालरक्षण याबाबत अनेक उल्लेख आढळतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, मुलांना नजर का लागते, वेद आणि पुराणांमध्ये याबद्दल काय सांगितले आहे, मुलांच्या आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी प्राचीन उपाय आणि स्वामी समर्थांनी सांगितलेले बालरक्षणाचे गुप्त तत्व. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नजर म्हणजे नेमके काय? सनातन धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीभोवती एक सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र असते. यालाच तेज प्रभामंडल किंवा आभामंडल म्हणतात. लहान मुलांचे मन निर्मळ आणि निष्पाप असल्यामुळे त्यांची ऊर्जा क्षेत्र अत्यंत संवेदनशील असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात अतिप्रशंसा, मत्सर किंवा नकारात्मक भावना निर्माण होतात, तेव्हा त्याचा परिणाम मुलाच्या सूक्ष्म ऊर्जेवर होतो, असे आपल्या परंपरेत मानले जाते. यालाच दृष्टिदोष किंवा नजर लागणे असे म्हटले जाते. गरुड पुराणात काय सांगितले आहे? गरुड पुराणमध्ये नकारात्मक शक्ती, सूक्ष्म ऊर्जा आणि आध्यात्मिक संरक्षणाचे अनेक संदर्भ आढळतात. गरुड पुराणानुसार मनुष्याच्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती असते. सकारात्मक विचार आशीर्वाद देतात, तर नकारात्मक विचार त्रास निर्माण करू शकतात. म्हणूनच लहान मुलांच्या संरक्षणासाठी मंत्र, नामस्मरण आणि सात्विक वातावरणावर भर देण्यात आला आहे. वेदांमध्ये बालरक्षणाचे महत्त्व. अथर्ववेदमध्ये अनेक रक्षण सुक्ती आणि शांतिमंत्र आढळतात. प्राचीन ऋषी मानत होते की मंत्रोच्चारामुळे घरातील स्पंदने शुद्ध होतात. म्हणूनच आपल्या मुलाच्या जवळ वेदमंत्राचे पठण करण्याची परंपरा होती. भगवद्गीतेचा संदेश. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्य मनच त्याचा मित्र आणि शत्रू असते. घरातील वातावरण, विचार आणि शब्द यांचा मुलांवर खोल परिणाम होतो. जिथे सतत भांडण, राग आणि नकारात्मकता असते, तिथे मुलांची मानसिक शक्ती कमी होते. म्हणून घरात प्रेम, प्रार्थना आणि सकारात्मकता ठेवणे हेच सर्वात मोठे रक्षण आहे. लक्षात ठेवा, हे पारंपरिक श्रद्धेवर आधारित उपाय आहेत. मुलाला गंभीर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चला तर मग सुरू करूया. काळजाचा संरक्षण ठिपका. पूर्वीच्या काळी मुलांच्या कानामागे किंवा पायाच्या तळव्याजवळ छोटासा काजळाचा ठिपका लावला जात असे. या मागील उद्देश मुलांचे सौंदर्य लपवणे आणि अनावश्यक आकर्षण कमी करणे हा होता. हा उपाय आजही अनेक घरांमध्ये केला जातो. राई आणि मिठाने दृष्टिदोष निवारण. राई आणि मीठ हे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले गेले आहे. मुलाच्या डोक्यावरून सतत 7 वेळा राई आणि मीठ फिरवून ते वाहत्या पाण्यात किंवा घराबाहेर टाकले जाते. हा उपाय भारतातील अनेक प्रदेशांत आजही प्रचलित आहे. स्वामी समर्थ नामस्मरण. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण अत्यंत प्रभावी मानले जाते. दररोज मुलाजवळ बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळा म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी श्रद्धा आहे. तुळशीचे आध्यात्मिक संरक्षण. तुळस सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. तुळशीजवळ दिवा लावणे, प्रदक्षिणा करणे आणि तिच्या सानिध्यात प्रार्थना करणे घरातील वातावरण सात्विक बनवते. संध्याकाळी धूप करणे. पूर्वी प्रत्येक घरात संध्याकाळी धूप केला जात असे. धुपाचा सुगंध वातावरणातील नकारात्मकता दूर करतो असे मानले जाते. मुलांच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी हा उपाय आजही केला जातो. बालकाजवळ देवाचे नामस्मरण. झोपताना मुलाजवळ ओम नमो भागवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचे शांतपणे उच्चारण करावे.
यामुळे मन स्थिर राहते आणि घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. आई-वडिलांचा आशीर्वाद. वेदांमध्ये आई-वडिलांच्या आशीर्वादाला देवतांच्या कृपेसमान मानले जाते आहे. दररोज मुलाच्या डोक्यावर हात ठेवून तू निरोगी राहू, दीर्घायुष्य हो, असा आशीर्वाद द्यावा. हा सर्वात प्रभावी आणि सात्विक उपाय मानला जातो. मूल दूध पित नाही. अनेक लहान मुले अचानक दूध पिणे बंद करतात, कमी करतात. जुन्या लोकांच्या मते अशा वेळी चिमूटभर हिंग पाण्यात मिसळून त्याचा हलका लेप मुलाच्या कपाळावर आणि पोटावर लावावा. असा केल्याने पोटातील वात कमी होतो आणि मुलाची अस्वस्थता कमी होते, असं मानले जाते. अनेक घरांमध्ये हा उपाय आजही केला जातो. मूल वारंवार रडत असेल तर कधी-कधी कोणतेही कारण नसताना मूल सतत रडत राहते. अशा वेळी 7 लाल मिरच्या, थोडी राई आणि मीठ घेऊन मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवून नजर उतरवली जाते. यानंतर हे साहित्य घराबाहेर टाकले जाते. जुन्या श्रद्धेनुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. रात्री घाबरून उठत असेल तर अनेक मुले झोपेत दचकून उठतात. अशा वेळी उशीखाली लहान कात्री किंवा लोखंडी वस्तू ठेवण्याची परंपरा काही भागात आढळते. लोकविश्वासानुसार यामुळे वाईट शक्ती दूर होतात आणि मुलाला शांत झोप लागते. मूल अन्न खात नसेल तर मूल जेवणासाठी खूप हट्ट करतात. अशा वेळी गरम पोळीवर थोडंसं तूप किंवा काळं मीठ लावून द्यावं, असे जुने लोक सांगतात. यामुळे चव वाढते आणि मुलाची भूक सुधारते, असे मानले जाते. नजर जास्त लागत असेल तर लहान मुलांचे सौंदर्य आणि गोडवा पाहून अनेकदा नजर लागते, असं मानले जाते. म्हणूनच कानामागे किंवा पायाच्या तळव्याजवळ छोटासा काजळाचा ठिपका लावण्याची परंपरा आहे. हा उपाय आजही अनेक माता करतात. वारंवार आजारी पडत असेल तर प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी मुलाच्या डोक्यावरून एक नारळ 3 वेळा फिरवून मंदिरात अर्पण करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. असं केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात, अशी श्रद्धा आहे. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, नजर लागणे, दृष्टीदोष आणि हे उपाय हे धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरेशी संबंधित आहे. जर मुलाला ताप, श्वासाचा त्रास, अशक्तपणा किंवा इतर आरोग्य समस्या असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आध्यात्मिक उपाय हे मानसिक आधार आणि श्रद्धेचा भाग आहेत, वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत. मित्रांनो, मुलांचे रक्षण करण्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे प्रेम, प्रार्थना, नामस्मरण, सात्विक वातावरण. गरुड पुराण, वेद आणि भगवद्गीता आपल्याला सांगतात की शुद्ध विचार, श्रद्धा आणि ईश्वर भक्ती हेच खरे संरक्षण कवच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.